21 डिसेंबर 2025ला आपली एम-पी-एस-सीची कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे. तर या परीक्षेबद्दल काही बातम्या आपण पाहतो. तर एक लक्षात घ्या, ही जी निवडणूक आहे नगर परिषदेची किंवा काही ठिकाणी नगरपंचायतीची आहे. तर त्याचं वोटिंग जे असेल ते 20 डिसेंबरला होईल आणि त्याची मतमोजणी 21 डिसेंबरला होईल. त्यामुळे पोलीस आणि इतर मनुष्यबळाचा एम-पी-एस-सीला तुटवडा जाणवू शकतो. पण ही जी एक्झाम आहे कंबाईनची ती जिल्हा स्तरावर असते. त्यामुळं एम-पी-एस-सीला काही इतका प्रॉब्लेम येणार नाही या मतमोजणीचा. कारण ही काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतमोजणी नाहीये किंवा सगळीकडे मतदान होत नाहीये. काही ठराविकच आहे. जसे की बारामती असेल किंवा लातूरमधलं रेणापूर इथं असेल किंवा अनगर ही जी प्रसिद्ध अशी निवडणूक आपण सध्या कॉन्ट्रोव्हर्सियल बघतो. तर त्या ठिकाणी आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी याचा आपल्याला काही प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे ही परीक्षा जितकी वेळेत होईल तितकं ते चांगलं आहे एम-पी-एस-सी साठी सुद्धा आणि आपल्या सर्वांसाठी सुद्धा. त्यामुळे आपले जे मेन सब्जेक्ट असतील या परीक्षेतले त्याच्यावरती फोकस करा, ॲक्युरसी वाढवा आणि स्कोर हा 60च्या पुढं कसा जाईल 1 तासामध्ये ते लक्षात ठेवा. कारण टाईम मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. सिली मिस्टेक टाळणं, जितकं येतं तेच चांगल्या पद्धतीने करणं आणि करंट अफेअर्स खूप मॅटर करतं. अ, त्यामुळे माझी जी काही व्हिडिओज असतील तुमच्यासाठी मी छोटे-छोटे व्हिडिओ बनवत जाईल. एक्झाम ओरिएंटेडच असतील. त्या व्हिडिओवर तुम्ही जास्त लक्ष द्या आणि त्याचा अभ्यास करा. कारण जागा कमी आहेत. काही ठिकाणी पी-एस-आयची वयोमर्यादा पण वाढलेली आहे. तर या गोष्टी होत राहतात आणि हे चित्र 2020 नंतर एम-पी-एस-सीच्या परीक्षांच्या मध्ये आपण खूप निराशाजनक अशा बातम्या बघतोय. अनेकदा परीक्षा होत नाहीत, झाल्या तरी त्याच्यामध्ये काही अडथळे येतात. परत ते आपल्याला पुढे जावे लागतात. परत त्या परीक्षा पद्धतीमध्ये काहीतरी दोष निर्माण होतात. तर हे सध्या आपल्या पाठीमागे लागलेले एक शुल्क काय म्हणतात त्याला शुक्ल काष्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे अभ्यास करा. अभ्यास करण्याच्या पलीकडे सध्या तुम्ही विद्यार्थी म्हणून काहीही करू शकत नाही. त्यामुळं सिस्टीम सोबत राहायचाच प्रयत्न करा आणि अभ्यास आपला वेळ सत्कारणी लावा. थँक यू.